मित्रहो, जर तुम्हाला 12वी बोर्ड एक्झामसाठी पोएटिक ॲप्रिशिएशन हा भाग पूर्णपणे सिक्युअर करायचा असेल तर आजचा हा एकच व्हिडिओ यासाठी पुरेसा आहे। या व्हिडिओमध्ये 12वी इंग्लिशच्या सर्व 8 कवितांचे पोएटिक ॲप्रिशिएशन परीक्षेमध्ये जसे लिहायचे असते अगदी तसेच मराठी एक्सप्लेनेशन्स आणि शुअर क्वेश्चन्स सह मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकविणार आहे। म्हणजेच एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युजन नाही आणि मार्क्स मात्र फुल। चला तर मग सुरुवात करूया पोएम नंबर 1 च्या पोएटिक ॲप्रिशिएशनने। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, क्वेश्चन 3B मध्ये तुम्हाला पोएटिक ॲप्रिशिएशनसाठी प्रश्न असतो 4 मार्क्ससाठी आणि त्यासाठी सूचना असते रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट and write the appreciation of the poem. read the given extract चा अर्थ काय होतो? दिलेला उतारा वाचा and write the poetic appreciation किंवा write the appreciation of the poem आणि त्या कवितेचं ॲप्रिशिएशन म्हणजेच काव्य रसग्रहण लिहा। एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा वाचा आणि काव्य रसग्रहण लिहा, अशा प्रकारची सूचना असते 4 मार्क्ससाठी। आता मित्रो, हे पोएटिक ॲप्रिशिएशन लिहित असताना आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करायचा आहे, जसं अबाउट द पोएम अँड द पोएट म्हणजे कविता व कवीविषयीची माहिती लिहायची आहे। थीम ऑफ द पोएम म्हणजे कवितेचा विषय काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे। स्टाईल म्हणजे शैली, म्हणजे काही कविता मोनोलॉगमध्ये आहेत, काही फ्री वर्समध्ये आहेत, काही क्वेश्चन अँड आन्सर फॉर्ममध्ये आहेत, त्याला स्टाईल म्हणतो आपण, ती असेल तर लिहायची आहे। पोएटिक डिव्हायसेस अँड लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस म्हणजे भाषालंकार, फिगर्स ऑफ स्पीच, राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स आणि कवितेची भाषा, जसं द इंचकेप रॉकमध्ये आर्केक वर्ड्स वापरलेले आहेत। कवितेमध्ये वापरलेली भाषा व भाषालंकाराचा उल्लेख आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर टीचिंग मेसेज ऑफ द पोएम, कविता कोणती शिकवणूक, कोणता संदेश देते हे देखील आपल्याला लिहायचं आहे। आणि सर्वात शेवटी कवितेविषयीचं आपलं मत, म्हणजे आय थिंक दिस पोएम इज अ व्हेरी गुड पोएम, आय लाईक इट व्हेरी मच, अशा प्रकारचं आपलं मत लिहायचं आहे। तेच मत तुम्ही लिहू शकता। तर या मुद्द्यांच्या आधारे आपण 8च्या 8 कवितांचं पोएटिक ॲप्रिशिएशन करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रो, अशा प्रकारे सूचना असेल आणि या सूचनेच्या खाली अशा प्रकारे कविता दिलेली असेल। आता ही कविता थोडी झूम करतोय मी, सुरुवातीचा काही भाग आपण वाचूया। ही कविता व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचा, कारण प्रत्येक कविता आपण वाचू शकत नाहीत आणि ही काही संपूर्ण कविता नसते, थोडा उतारा दिलेला असतो। म्हणून संपूर्ण कविता तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर आपले सगळे व्हिडिओज आहेत। या व्हिडिओच्या शेवटी त्याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे, किंवा पुस्तकामधून देखील सगळी कविता तुम्ही वाचू शकता। आता पहा, सुरुवातीच्या 1-2 ओळी आपण वाचूया। अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड। पहा, ओपन रोड हे शब्द आलेले आहेत, म्हणजे ही कविता कोणती असेल याचा अंदाजा तुम्हाला येऊ शकतो। हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज। अशा प्रकारे कुठेतरी प्रवास करण्याच्या संदर्भातच ही कविता आहे, म्हणजे ही कविता कोणती आहे हे तुम्हाला कळलं असेल। आणखी काही भाग आहे खाली, व्हिडिओ पॉज करून तो सगळा वाचा। चला आता आपण या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन करूयात। पहा मित्रो, आपण टायटल घेतलेलं आहे पोएटिक ॲप्रिशिएशनचं, पोएटिक ॲप्रिशिएशन सॉन्ग ऑफ द ओपन रोड। ही कविता कोणती आहे? सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही आपल्या पुस्तकातील पहिली कविता आहे। हे आहे आपल्या पोएटिक ॲप्रिशिएशनचं टायटल। चला आता पोएटिक ॲप्रिशिएशन लिहूया। दिस पोएम इज सॉन्ग ऑफ द ओपन रोड रिटन बाय अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन। ही कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोड आहे आणि ही कोणी लिहिलेली आहे? अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन यांनी ही कविता लिहिलेली आहे। दिस पोएम टॉक्स अबाउट फ्री जर्नी ऑफ द पोएट अलॉंग द रोड ऑफ लाईफ। ही कविता कशाविषयीची चर्चा करते? फ्री जर्नी, मुक्त प्रवास किंवा बंधनमुक्त प्रवास ऑफ द पोएट, कवीचा बंधनमुक्त प्रवास। अलॉंग द रोड ऑफ लाईफ, जीवनाच्या रस्त्याने, जीवन मार्गाने, म्हणजे कवी
आपलं जीवन कशाप्रकारे बंधनमुक्त जगतो त्याच्याविषयीची ही कविता आहे. त्याला जीवन प्रवास कवीने म्हटलेला आहे. द पोएट इज सेट टू वॉक द ओपन रोड ऑफ लाईफ. कवी एकदम तयार आहे. इज सेट टू वॉक चालू लागण्यासाठी, द ओपन रोड ऑफ लाईफ जीवनाचा बंधनमुक्त प्रवास सुरू करण्यासाठी कवी एकदम तयार आहे. ही इज नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग ऑर एनीवन. कवीला कशाचीच भीती वाटत नाही किंवा कुणाचीही भीती वाटत नाही. ही इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय एनीवन. कुणाचाच प्रभाव कवीवर पडत नाही. सगळी कविता वाचल्यावर तुम्हाला कळेल की हे सगळं कवीने त्या ठिकाणी दिलेलं आहे. बट ही टेक्स स्वीट मेमरीज ऑफ हिज फ्रेंड्स विथ हिम. कुणाचाच प्रभाव त्याच्यावर पडत नाही, परंतु आपल्या मित्रांच्या स्वीट मेमरीज मधुर आठवणी मात्र तो आपल्यासोबत ठेवतो. मित्रो, ही झाली कवीविषयीची आणि कवितेविषयीची, कवितेमध्ये काय आहे याची माहिती. आता इतर घटक पहा. द पोएम इज अ मोनोलॉग. हे एक सोगत आहे, कवीने स्वतःलाच बोललेलं हे गीत आहे. अँड इट इज रिटन इन फ्री वर्स. आणि मुक्त छंद काव्यामध्ये लिहिलेलं आहे. मुक्त छंद काव्य म्हणजे त्यामध्ये यमक नसतं, ओळीची लांबी कमी जास्त असते. आता निळ्या फॉन्टमध्ये हे जे अक्षरं दिलेले आहेत हे आहेत आपले मुद्दे. वरचे 2 मुद्दे फक्त आपण निळ्या फॉन्टमध्ये घेतलेले नाहीत. अबाउट द पोएम अँड द पोएट हा मुद्दा आपण निळ्या फॉन्टमध्ये घेतलेला नाही. बाकीचे आपण जेवढे असतील तेवढे घेतलेले आहेत. म्हणून यावरून तुम्हाला कळेल की आपण मुद्दे वापरलेले आहेत. हे स्टाईलविषयीचे मुद्दे आहेत. देअर इज नो राईम इन द पोएम, सो दिस पोएम हॅज नो राईम स्कीम. कवितेमध्ये राईम नाही म्हणून राईम स्कीम देखील नाही. राईम म्हणजे यमक आणि राईम स्कीम म्हणजे यमक योजना. द पोएट युजेस मेटाफर अँड पॅराडॉक्स इन द पोएम. कवितेमध्ये कवी मेटाफर म्हणजे रूपक अलंकार आणि पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास हे 2 अलंकार वापरतो. फॉर एक्झाम्पल, द पोएट युजेस सिमिंगली अपोजिट वर्ड्स सच ॲज डेलिशियस बर्डन्स. उदाहरण घ्यायचं झाल्यास वरून वरून विरुद्ध वाटणारे, सिमिंगली अपोजिट म्हणजे वरून वरून विरुद्ध वाटणारे शब्द, सच ॲज डेलिशियस बर्डन्स मधुर ओझे. ओझं मधुर नसतं, परंतु कवीने आपल्या मित्रांच्या मधुर आठवणीच्या संदर्भात या ठिकाणी स्वीट मेमरीजच्या संदर्भात हे वापरलेलं आहे. म्हणून आपल्या मित्रांच्या आठवणींचे ओझे कवीला हवेहवेसे मधुर वाटतात. म्हणून या ठिकाणी काय आहे, पॅराडॉक्स, विरोधाचा फक्त भास आहे, विरोध नाही, विरोधाभास आहे, त्याला पॅराडॉक्स म्हणतात आपण. आता कवितेविषयीचं आपलं मत या ठिकाणी दिलेलं आहे. आय थिंक दिस इज अ ग्रेट पोएम. आय लाईक दिस पोएम व्हेरी मच. मला वाटतं ही एक अतिशय चांगली कविता आहे आणि मला ही कविता खूप आवडते. अशा प्रकारे आपण अतिशय सोपं असं पोएटिक ॲप्रिशिएशन या कवितेचं केलं आहे. मित्र हो, तुम्हाला आता हे ॲप्रिशिएशन आवडलं असेल तर याला एक लाईक करा, कारण आता आपण पुढच्या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन करत आहोत. मित्रो, आता दरवेळी ही सूचना काही मी वाचणार नाही, कारण प्रत्येक पोएटिक ॲप्रिशिएशनसाठी ही सूचना येईल 4 मार्क्ससाठी. अशी सूचना आणि त्याच्या खाली अशा प्रकारे पोएम दिलेली असेल. आता ही पोएम पुन्हा एकदा आपण थोडी झूम करूया. वी वॉज विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, why do you weave a garment so gay, blue as the wing of a Hessian wild, we weave the robes of a newborn child. पहा, आपण सुरुवातीला वाचतानाच आपल्याला कळतं की ही कविता कशाविषयीची आहे. तर ही सगळी कविता तुम्ही वाचा, व्हिडिओ पॉज करून. आणखी एक कडू आहे, हे वाचा. आता तुम्हाला ही कविता कळलेलीच असेल. चला याचं पोएटिक ॲप्रिशिएशन आपण आता लिहूयात. पोएटिक ॲप्रिशिएशन इंडियन व्ह्यूवर्स. कोणती कविता आहे ही? इंडियन व्ह्यूवर्स ही आपल्या पुस्तकातील दुसरी कविता आहे. दिस पोएम इज इंडियन व्ह्यूवर्स रिटन बाय सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली इंडियन व्ह्यूवर्सची कविता आहे. ड्यू टू हर पोएट्री सरोजिनी नायडू इज कॉल्ड द नायटिंगल ऑफ इंडिया. त्यांच्या कवितेमुळे त्यांना काय म्हणण्यात येतं? द नायटिंगल ऑफ इंडिया, भारताचा बुलबुल पक्षी अशी उपाधी त्यांना देण्यात आली होती. द थीम ऑफ द पोएम इज
3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, बर्थ, मॅरेज अँड डेथ. या कवितेचा थीम विषय काय आहे? मानवी जीवनाचे 3 टप्पे. त्यापैकी पहिला टप्पा आहे जन्म, बर्थ, दुसरा आहे मॅरेज, लग्न, आणि तिसरा आहे डेथ, मृत्यू. The 3 stages are described in 3 stanzas of the poem. कवितेच्या 3च ओळी आहेत आणि या 3 ओळीमध्ये जीवनाचे हे 3 टप्पे वर्णन करण्यात आलेले आहेत. The 3 stages of life are compared with 3 parts of a day, morning, evening and night. हे जे 3 टप्पे आहेत मानवी जीवनाचे, त्याची तुलना दिवसाच्या 3 वेळांसोबत केलेली आहे. मॉर्निंग म्हणजे बर्थ, इव्हिनिंग म्हणजे मॅरेज किंवा यूथ, आणि नाईट म्हणजे डेथ. अशा प्रकारे जीवनाचे टप्पे आणि दिवसाचा हा वेळ देखील कवयित्रीने त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. द पोएम इज रिटन इन क्वेश्चन अँड आन्सर फॉर्म. कविता प्रश्नोत्तराच्या रूपामध्ये आहे. द पोएटेस आस्क्स क्वेश्चन्स अँड व्ह्यूअर्स आन्सर देम. कवयित्री या व्ह्यूअर्सला, विणकराला काय करतात? प्रश्न विचारतात. इतक्या सकाळी सकाळी तुम्ही काय करत आहात असं कवयित्री विचारते. व्ह्यूअर्स सांगतात की आम्ही नवीन जन्मलेल्या मुलासाठी कापड विणत आहोत, किंवा सायंकाळी तुम्ही काय विणत आहात असं कवयित्री विचारते. व्ह्यूअर्स सांगतात की राणीसाठी आम्ही लग्नाची ओढणी विणत आहोत, किंवा एवढ्या रात्री, थंडीच्या रात्री तुम्ही काय विणत आहात असं विचारल्यानंतर व्ह्यूअर्स सांगतात की आम्ही मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी शिववस्त्र विणत आहोत. अशा प्रकारे क्वेश्चन अँड आन्सर फॉर्ममध्ये ही कविता आहे. ही झाली स्टाईल या कवितेची. राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. कवितेची राईम स्कीम आहे AABB. द पोएटेस युजेस सिमिली, मेटाफर, ॲलिटरेशन अशा प्रकारचे भाषालंकार कवयित्री वापरते. द पोएम इन्फॉर्म्स अस अबाउट 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, बर्थ, मॅरेज अँड डेथ. कविता आपल्याला माहिती देते. ही आहे या कवितेची टीचिंग किंवा मेसेज म्हणून निळ्या फॉन्टमध्ये आपण हा घेतलेला आहे. मित्रो, वेगवेगळे शब्द आपण यासाठी वापरलेले आहेत म्हणून कन्फ्यूज होऊ नका. हे निळ्या फॉन्टमध्ये दिलेले शब्द आपले मुद्दे आहेत. ते तुम्ही त्या ठिकाणी असे वेगळ्या फॉन्टमध्ये लिहायचे नाही. तुम्हाला कळण्यासाठी मी असं केलेलं आहे, कारण आपण मुद्दे लिहिले असते तर ते थोडं खराब दिसलं असतं. द पोएम इन्फॉर्म्स अस अबाउट 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. मानवी जीवनाच्या 3 टप्प्याविषयीची माहिती कविता देते. बर्थ, मॅरेज अँड डेथ हा आहे मेसेज या कवितेचा. आय लाईक द पोएम बिकॉज इट हॅज म्युझिकल क्वालिटी. मला ही कविता आवडते कारण या कवितेमध्ये संगीतमय गुण आहेत. प्रत्येक कविता आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आय लाईक द पोएम आणि त्याचं स्पेशल जे आहे त्या कवितेचं ते आपण लिहू शकतो. मला असं वाटतं की तुम्हाला हे पोएटिक ॲप्रिशिएशनसुद्धा समजलं असेल. मित्र हो, हे पोएटिक ॲप्रिशिएशन फक्त 4 मार्क्ससाठी आहे, परंतु कवितेवर 14 मार्कासाठी प्रश्न असतात. मित्रो, आणखी 10 मार्काचा क्वेश्चन 3A हा कवितेचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न असलेला प्रश्न आहे. त्याच्याविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता तिसऱ्या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन आपण करत आहोत. क्वेश्चन 3B, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. 4 मार्क्स अशा प्रकारे सूचना असते. सूचनेच्या खाली अशा प्रकारे उतारा दिलेला असतो. मित्रो, उतारा व्हिडिओ पॉज करून वाचा. तुम्ही उतारा वाचला असेल, पहिलं कडू वाचतो मी. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन, हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. अशा प्रकारे यावरून तुम्हाला कळतं की जहाजाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. हवा अगदी शांत असते आणि जहाज अगदी शांत असतं. त्याचे सेल्स म्हणजे सीड, त्याचा जो पडदा असतो. फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन, थोडीही हवा नसते. अशा प्रकारे शांत जहाज उभं असतं. म्हणजे हे कशाविषयीचं वर्णन आहे तर मित्रो, द इंचकेप रॉकमधील त्या पायरटच्या जहाजाचं हे वर्णन आहे. म्हणून ही कोणती कविता आहे? द पोएटिक ॲप्रिशिएशन द इंचकेप रॉक असं आपल्या पोएटिक ॲप्रिशिएशनचं आपण टायटल घेतलेलं आहे. ही कविता आहे द इंचकेप रॉक. चला आता लिहूया आपण पोएटिक ॲप्रिशिएशन. द एक्स्ट्रॅक्ट इज टेकन फ्रॉम द पोएम द इंचकेप रॉक.
द इंचकेप रॉकमधून हा उतारा घेतलेला आहे. दिस पोएम इज रिटन बाय रॉबर्ट साउथी. रॉबर्ट साउथी यांनी ही कविता लिहिलेली आहे. रॉबर्ट साउथी वॉज पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. रॉबर्ट साउथी इंग्लंडचे राजकवी होते. पोएट लॉरेट म्हणजे राजकवी. द पोएम इज बेस्ड ऑन अ 14th century स्टोरी ऑफ ॲन ॲबट अँड अ पायरट. 14व्या शतकामधील एक मठाधिपती, ॲबट म्हणजे मठाधिपती आणि पायरट म्हणजे समुद्र लुटारू, यांच्या विषयीची कथा या कवितेमध्ये वर्णन केलेली आहे. या स्टोरीवर आधारित ही कविता आहे. अँड दिस इज द थीम ऑफ द पोएम. आणि या कवितेचा हाच विषय आहे. द ॲबट इन्स्टॉल्स अ बेल ऑन द इंचकेप रॉक टू वॉर्न द सेलर्स ऑफ द रॉक हिडन अंडर द सी. तो ॲबट मठाधिपती काय करतो, एक बेल बसवतो. इन्स्टॉल्स म्हणजे बसवतो. ऑन द इंचकेप रॉक, इंचकेप रॉकवर एक बेल बसवतो. ती बेल एका लाकडी रचनेवर बसविलेली असते. त्याला बॉई म्हटलेलं आहे. टू वॉर्न द सेलर्स ऑफ द रॉक हिडन अंडर द सी. आणि ही बेल जेव्हा हा खडक भरती आल्यानंतर समुद्राला झाकून जातो त्यावेळी ही बॉई उघडी असते, तरंगते पाण्यावर आणि हालते. मग अशावेळी ती बेल वाजत असते आणि ही वाजणारी बेल या खलाशांना काय करते, खबरदार करते की या ठिकाणी खडक आहे हे सांगते, पाण्याच्या खाली झाकलेला. त्यासाठी ती वॉर्निंग बेल असते. पण काय होतं, अ पायरट कट्स द बेल. एक पायरट समुद्र लुटारी काय करतो, ती बेल कापून टाकतो. बट आफ्टर सम डेज हिज ओन शिप कोलाइड्स अगेन्स्ट द रॉक अँड सिंक्स. परंतु काही दिवसानंतर, आफ्टर सम डेज, हिज ओन शिप त्याचं स्वतःचं जहाज कोलाइड्स धडकतं अगेन्स्ट द रॉक, त्या खडकाला धडकतं आणि सिंक्स बुडून जातं. पा जैशी करणी वैशी भरणी असं त्याचं होतं. दिस पोएम इज अ बॅलड कंपोज्ड ऑफ 17 क्वाट्रेन्स. ही कविता एक पोवाडा आहे ज्यामध्ये 17 4 ओळींची कडवी आहेत. पहा अशी मोठीच्या मोठी ही कविता आहे. टू क्रिएट द ॲटमॉस्फिअर ऑफ द पास्ट द पोएट युजेस आर्केक वर्ड्स. पहा फिगर्स ऑफ स्पीचकडे आपण वळत आहोत. आता भूतकाळातील वातावरण उभं करण्यासाठी, क्रिएट म्हणजे उभं करण्यासाठी, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, ऑफ द पास्ट भूतकाळातील वातावरण उभं करण्यासाठी कवी काय करतो, आर्केक वर्ड्स म्हणजे जुने शब्द वापरतो. द पोएट ऑल्सो युजेस ॲलिटरेशन. अनुप्रास शब्दाच्या सुरुवातीला तोच आवाज येणे याला अनुप्रास ॲलिटरेशन म्हणतात. हा भाषालंकार देखील कवी वापरतो टू गेट द म्युझिकल क्वालिटी. संगीतमय गुण मिळवण्यासाठी कवी हे करतो. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. या कवितेची राईम स्कीम यमुक योजना आहे AABB. चला आणखी काही भाग राहिलेला आहे तो आता आपण पाहूयात. द पोएम गिव्स द मेसेज दॅट इफ यू ट्राय टू हार्म अदर्स द हार्म वुड बी डन टू यू फर्स्ट. कविता आपल्याला एक मेसेज देते. काय मेसेज देते, आपण इतरांना इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला तर अगोदर आपलंच नुकसान होईल. दुसऱ्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाच नुकसान होईल, इजा पोहोचल्या जाईल. असा मेसेज संदेश ही कविता देते. आय थिंक दिस इज अ व्हेरी सिम्पल सॉन्ग टेलिंग अ व्हेरी गुड स्टोरी. मला वाटतं की खूप सोपं गीत आहे आणि अतिशय चांगली स्टोरी ही कविता सांगत आहे. तर मित्रो, अशा प्रकारे तिसऱ्या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन आपण पाहिलेलं आहे. चला पुढील कविता आपण आता पाहूया. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड राईट द अप्रिशिएशन ऑफ द पोएम फॉर 4 मार्क्स. या सूचनेच्या खाली कवितेचा उत्तरा दिलेला असेल. पहा या ठिकाणी उत्तरा आपण घेतलेला आहे. थोडा झूम करतोय मी, तुम्ही वाचा याला व्हिडिओ पॉज करून. काही ओळी आपण वाचूया. इज एनीबडी हॅप्पियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू? पहा अनेक प्रश्न आहेत. कवी प्रश्न विचारतो की तुम्ही जिथून जातात
त्या रस्त्याने तुमच्यानंतर गेलेली व्यक्ती आनंदी झाली का? मित्रो, अतिशय चांगल्या पद्धतीने ही कविता मी शिकविलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरील क्लास 12 पोएम्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ही कविता पहा. संपूर्ण कवितेमध्ये ॲनिमेशन वापरलेलं आहे. अगदी या पहिल्या ओळीपासून ती कविता पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, वा सर, काय छान कविता केली. आणि कॉमेंट मात्र अवश्य करा तुम्हाला काय वाटलं त्याविषयीची. तर ही कोणती कविता आहे? चला आता राहिलेला भाग वाचून घ्या आणि आपण आता या कवितेच्या पोएटिक ॲप्रिशिएशनकडे आलेलो आहोत. पोएटिक ॲप्रिशिएशन. हाव यू अर्न युअर टुमॉरो. तुमचा एक दिवस तुम्ही कमावलाय का, असं ही कविता विचारते. हे या कवितेचं नाव आहे. हे आहे आपल्या पोएटिक ॲप्रिशिएशनचं टायटल. तुम्ही असंच लिहायचं आहे, पोएटिक ॲप्रिशिएशन कोलन देऊन हॅव यू अर्न युअर टुमॉरो असं तुम्ही लिहायचं आहे. चला आता पोएटिक ॲप्रिशिएशन सुरू करूया आपण. दिस पोएम इज हॅव यू अर्न युअर टुमॉरो, रिटन बाय एडगर गेस्ट. एडगर गेस्ट यांनी लिहिलेली हॅव यू अर्न युअर टुमॉरो नावाची ही कविता आहे. एडगर गेस्ट इज नोन ॲज अ पोएट्स पोएट बिकॉज ऑफ हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन. एडगर गेस्ट यांना पोएट्स पोएट म्हणण्यात येतं. कवींचे कवी कशामुळे? त्यांच्या सिंपल स्टाईलमुळे आणि त्यांच्या आशावादी सुरामुळे. दिस थॉट प्रोव्होकिंग पोएम अर्जेस द रीडर टू हेल्प द लेस फॉर्च्युनेट ह्युमन बीइंग्स. ही थॉट प्रोव्होकिंग म्हणजे विचार करायला लावणारी पोएम काय करते? याचना करते, विनंती करते वाचकाला टू हेल्प द लेस फॉर्च्युनेट, दुर्दैवी लोकांना, गरीब लोकांना मदत करण्यासाठी ही कविता वाचकांना विनंती करते. द पोएट ॲडवाइसेस अस टू बी काइंड, कन्सिडरेट अँड सेल्फलेस. कवी आपल्याला उपदेश करतो की तुम्ही दयाळू राहा, लोकांचा विचार करा. कन्सिडरेट म्हणजे विचार करा आणि सेल्फलेस राहा, निस्वार्थी राहा, असा उपदेश कवी या कवितेमध्ये आपल्याला करतो. ही एक्सपेक्ट्स ऑफ अस टू बी रिस्पेक्टफुल, इनकरेजिंग अँड हेल्पफुल टू अदर्स. कवी आपल्याकडून अपेक्षा करतो. मित्रो, ही कविता तुम्ही वाचून पहा. त्या ठिकाणी कवी नुसते प्रश्न विचारतोय, तुम्ही लोकांना चांगला नमस्कार केला का? का उगीच हॅड डे. बऱ्याच वेळी ऑफिसमध्ये आपण पाहतो एखाद्याला आपण नमस्कार करतो, नमस्कार सर, आणि तो काही आपल्याकडे पाहतच नाही. तर कवी विचारतो की असं तर झालं नाही ना. एक्सपेक्ट्स ऑफ अस टू बी रिस्पेक्टफुल, इतरांचा मान ठेवा. इनकरेजिंग, त्यांना धैर्य द्या. अँड हेल्पफुल, त्यांना मदत करा, अशी अपेक्षा कवी आपल्याकडून ठेवतो. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. या कवितेची राईम स्कीम आहे AABB. द पोएट युजेस अ नंबर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. अनेक भाषालंकार कवी या कवितेमध्ये वापरतो. द मेन फिगर ऑफ स्पीच इज इंटरॉगेशन. सगळ्यात महत्त्वाचा भाषालंकार या कवितेमधला काय? इंटरॉगेशन. इंटरॉगेशन म्हणजे प्रश्न. प्रश्नाची रचना कवीने या कवितेमध्ये वापरलेली आहे. याचं उदाहरणसुद्धा आपण घेतलेलं आहे. IE म्हणजे फॉर एक्झाम्पल. इज एनीबडी हॅप्पी बिकॉज यू पास्ड हिज वे. तुम्हाला कोणी भेटलेली व्यक्ती आनंदी झाली का, असं कवी विचारतो. म्हणजे तुम्ही रस्त्यात कोणाला तरी भेटलात म्हणून ती व्यक्ती आनंदी झाली का? म्हणजे आपण जेव्हा वागतो तेव्हा चांगलं वागलं पाहिजे, असा काहीसा उपदेश कवी या कवितेमध्ये करतो. इन द एंड द पोएम सजेस्ट्स दॅट वी शूड वर्क इन सच अ वे दॅट गॉड वूड ॲड वन मोर डे टू आवर लाईफ स्पॅन. आणि शेवटी कवी काय सुचवितो की आपण असं काहीतरी काम केलं पाहिजे की ईश्वर काय करील? गॉड वूड ॲड वन मोर डे टू आवर लाईफ स्पॅन. ईश्वर म्हणेल, घे, तुला एक दिवस देतोय मी एक्स्ट्रा, कारण तू खूप चांगलं काम केलंस. असं काम आपण करायला पाहिजे. लाईफ स्पॅन म्हणजे जीवनाच्या आपला काळ. जीवनाच्या काळात आणखी एका दिवसाची भर ईश्वर टाकील असं काहीतरी काम आपण करायला पाहिजे, अशी सूचना कवी आपल्याला करतो. आता कवितेविषयीचं आपलं मत आपल्याला लिहायचं आहे. आय लाईक द पोएम बिकॉज इट ट्राईज टू मेक अस व्हर्च्युअस. मला एक कविता आवडते कारण ही कविता आपल्याला सद्गुणी बनवण्यासाठी प्रयत्न करते.
अशा प्रकारे कोणतीही कविता आय लाईक द पोएम असं तुम्ही लिहू शकता. मित्रहो, आपल्या चॅनलवर नुसत्या कवितांचेच व्हिडिओ नाहीत तर 12वीचा आणि स्पर्धा परीक्षेचा सुद्धा संपूर्ण अभ्यास आहे. म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आता पुढील कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन आपण करत आहोत. क्वेश्चन 3B, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड राईट द अप्रिशिएशन ऑफ द पोएम. अशी सूचना असेल. याच्या खाली कविता दिलेली असेल. या ठिकाणी कविता दिलेली आहे. थोडं झूम करून आपण वाचूया. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. अशा प्रकारचं वर्णन आहे. अर्थातच कुणाचं वर्णन आहे? माय फादर असं इथं लिहिलेलं आहे. आणि पुन्हा काय आहे? रेल्वेमध्ये ते प्रवास करत आहेत. म्हणजे अर्थातच तुम्हाला ही कविता कोणती आहे हे कळलं असेल. व्हिडिओ पॉज करून ही सगळी कविता वाचा किंवा कवितेवरील व्हिडिओ पाहून पुस्तकामधून कविता वाचा. चला आता हिचं पोएटिक अप्रिशिएशन आपण करूयात. तर याचं टायटल कसं असेल? पोएटिक अप्रिसिएशन फादर रिटर्निंग होम. फादर रिटर्निंग होम नावाची ही कविता आहे. दिस एक्स्ट्रॅक्ट इज टेकन फ्रॉम द पोएम फादर रिटर्निंग होम. हा उतारा कोणत्या कवितेमधून घेतलेला आहे? फादर रिटर्निंग होम या कवितेमधून घेतलेला आहे. दिस पोएम इज रिटन बाय दिलीप चित्रे. दिलीप चित्रे यांनी लिहिलेली ही कविता आहे. दिलीप चित्रे इज अ महाराष्ट्रीयन पोएट. दिलीप चित्रे हे मराठीमधून आणि इंग्लिशमधून लिहिणारे महाराष्ट्रीयन कवी आहेत. दिस पोएम इज अबाउट अ लोनली फादर कम्युटिंग टू हिज ऑफिस. ही कविता एकाकी पडलेल्या वडिलांविषयी आहे जे आपल्या ऑफिसमध्ये रोज जात असतात, अपडाऊन करत असतात. द फादर फील्स लोनली इन द क्राऊड ऑफ द को कम्युटर्स. सहप्रवाशांच्या गर्दीमध्ये देखील वडिलांना एकाकी वाटतं. ही ऑल्सो फील्स लोनली ॲट होम बिकॉज द फॅमिली निग्लेक्ट्स हिम. त्यांना घरी देखील एकाकी वाटतं कारण त्यांचं कुटुंब त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कवितेमध्ये छान वर्णन केलेलं आहे. मुलं लक्ष देत नाही, थंड चहा पितात, थंडच पोळी खातात वगैरे आणि आपला रेडिओ ऐकत बसतात. ती कविता पहा मित्र. अतिशय चांगल्या पद्धतीने ती कविता मी शिकवलेली आहे. बघा तुम्ही व्हिडिओ. द थीम ऑफ द पोएम इज मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम मॅन मेड वर्ल्ड. या कवितेचा विषय काय आहे? मानवाचं एकाकी पडणं, अलग होणं, मानवाने तयार केलेल्या जगापासून. माणूस माणसापासून दूर गेलेला आहे. कुणाकडेच वेळ नाही दुसऱ्याला बोलण्यासाठी. हाच विषय या कवितेचा आहे. द पोएट युजेस सिमिली अँड मेटाफर टू स्टेट हिज पॉईंट. फॉर एक्झाम्पल दिस लाईन्स यूज सिमिली. कवीने या कवितेमध्ये सिमिली आणि मेटाफर. सिमिली म्हणजे उपमा अलंकार आणि मेटाफर म्हणजे रूपक अलंकार कवीने या कवितेमध्ये वापरलेला आहे. आणि सिमिली या ओळीमध्ये कवी वापरतो. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. जेव्हा वडील ऑफिसमधून येत असताना रेल्वेतून उतरतात स्टेशनवर त्यावेळी असे वाटतात कवीला जणू काही लांब वाक्यामधील एक शब्द आपण वगळावा त्या पद्धतीने लांबच्या लांब डबे असलेल्या ट्रेनमधून ते खाली प्लॅटफॉर्मवर उतरतात. तर अशा प्रकारे याची तुलना केलेली आहे. आणि या ठिकाणी काय वापरलेलं आहे कवीने? उपमा वापरलेली आहे. चला आणखी काय आपल्याला पाहता येईल आपण पाहूयात. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. फ्री वर्समध्ये मुक्तछंद काव्यामध्ये ही कविता लिहिलेली आहे. देर इज नो रिदम इन द पोएम. कवितेमध्ये लय नाही, यमक साधलेलं नाही. द पोएम गिव्ज द मेसेज दॅट वी शूड टेक केअर ऑफ द एल्डरली. आपण वयस्कर व्यक्तींची काळजी घ्यावी असा मेसेज ही कविता देते. आय लाईक द पोएम व्हेरी मच बिकॉज इट फोर्सेस अस टू थिंक अबाउट द एल्डरली. मला ही कविता खूप आवडते कारण ही आपल्याला भाग पाडते. कशासाठी? टू थिंक अबाउट द एल्डरली.
वयस्कर व्यक्तींचा विचार करायला ही कविता आपल्याला भाग पाडते असं आपण लिहिलेलं आहे. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आणखी कविता राहिलेल्या आहेत. यातील एक कविता जरी तुमची सुटली तरी तुमचे 4 मार्क्स जाणार, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता तीच सूचना आहे. या ठिकाणी कविता आपण घेत आहोत. हिला थोडं झूम करतोय मी. व्हेन आय हॅड मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. आता या पहिल्या ओळीवरूनच आपल्याला कळत असेल की ही कविता कशाची आहे की नाही. मनीचा उल्लेख झालेला आहे. मित्रो, व्हिडिओ पॉज करून ही कविता वाचून घ्या, समजून घ्या. चला आता आपण या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन करूयात. पोएटिक ॲप्रिशिएशन मनी असं आपण पोएटिक ॲप्रिशिएशनचं टायटल लिहिलेलं आहे. दिस पोएम इज मनी रिटन बाय विल्यम एच डेव्हिस यांनी लिहिलेली मनी नावाची ही कविता आहे. W.H. डेव्हिस वॉज अ वेल्स पोएट अँड रायटर. W.H. डेव्हिस हे वेल्स म्हणजे इंग्लंडचा एक भाग आहे, त्या ठिकाणचे कवी आणि लेखक होते. द पोएट लिव्ड हिज अर्ली लाईफ ॲज अ ट्रॅम्प. कवीने आपलं बालपणाचं जीवन भटकून घातलेलं आहे, एक भटक्या म्हणून घातलेलं आहे. द पोएट पब्लिश्ड हिज पोएम्स अँड बुक्स अँड बिकेम रिच. कवी आपली पुस्तके आणि कविता पब्लिश करतात, प्रकाशित करतात आणि त्यामधून त्यांना खूप पैसा मिळतो, ते श्रीमंत होतात. बट द रिच पोएट कुड नॉट लिव्ह अ हॅप्पी लाईफ बिकॉज सेल्फिश पीपल सराउंडेड हिम. परंतु श्रीमंत झाल्यानंतर कवी आनंदी मात्र होत नाही. कशामुळे? कारण गुळाच्या ढेपीला मुंगळे जसे लागतात त्याप्रमाणे पैसा आला की स्वार्थी लोक आपल्या आजूबाजूला येतात. तसंच कवीचं झालं. कवीच्या बाजूला सगळे लबाड लोक आले म्हणून कवीचा आनंद, सुख सगळं निघून गेलं. इन दिस पोएम द पोएट वॉन्ट्स टू बी पुअर. म्हणून कवीला या कवितेमध्ये आपण गरीब व्हावं असं वाटतं, कारण पैसा आला की लबाड लोक येतात आणि काही आनंद मिळत नाही. ही थिंक्स दॅट द रिच पीपल कॅन नॉट लिव्ह अ हॅप्पी लाईफ बिकॉज दे हॅव फॉल्स फ्रेंड्स. कवीला वाटतं की श्रीमंत लोक आनंदी जीवन जगूच शकत नाहीत, कारण त्यांच्या जवळ जे लोक असतात का ते लबाड असतात सगळे. फॉल्स म्हणजे खोटे मित्र असतात, पैशासाठी तयार झालेले मित्र. त्या कवितेमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून हे समजावून सांगितलेलं आहे. द पुअर कॅन लिव्ह हॅपीली बिकॉज दे हॅव अ फ्यू बट ट्रू फ्रेंड्स. गरीब लोक मात्र आनंदाने राहू शकतात, कारण त्यांना थोडेच मित्र असतात परंतु खरे असतात. द थीम ऑफ द पोएम इज इन्फ्लुएन्स ऑफ मनी ऑन द बिहेवियर ऑफ पीपल. कवितेचा विषय काय आहे? इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, ऑफ मनी म्हणजे पैशाचा प्रभाव, ऑन द बिहेवियर ऑफ पीपल लोकांच्या वागण्यावर पैशाचा कसा प्रभाव पडतो. पैसा दाखवला की लोक अगदी मित्र होतात, असं काहीसं कवीने या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. पोएट युजेस सिमिली अँड मेटाफर. सिमिली उपमा अलंकार आणि रूपक अलंकार कवी वापरतो. आणखी काय माहिती आहे पहा. द लाईन व्हेन आय हॅड मनी ओ युजेस रिपिटिशन. आणि या ओळीमध्ये मनी दोनदा कवी वापरतो आणि अशा प्रकारे रिपिटिशन हा भाषालंकार कवी वापरतो. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABAB. कवितेची राईम स्कीम आहे ABAB. द पोएम गिव्ज द मेसेज दॅट मनी डज नॉट ब्रिंग हॅपीनेस. पैसा आनंद आणू शकत नाही असा मेसेज, असा संदेश, अशी शिकवणूक ही कविता देते. आय लाईक द पोएम बिकॉज इट टीचेस अस टू परस्यू हॅपीनेस अँड नॉट मनी. ही कविता मला आवडते कारण कविता सांगते की आनंदाच्या मागे लागा, पैशाच्या मागे लागू नका. अशा प्रकारे अतिशय इंटरेस्टिंग पोएम आहे मित्रो मनी. चला पुढील कविता आपण पाहूया. सूचना आलेली आहे, त्याच्या खाली उतारा येईल आणि आता हा उतारा आपण झूम करूयात. पहा. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट meet in her aspect and her eyes, thus mellowed to that tender light which heaven to gaudy day denies.
अशा प्रकारे एका स्त्रीचं वर्णन कवी करतो. शी वॉक्स इन ब्युटी. अगदी कवितेचं नावच पहिल्याच ओळीत आहे, म्हणून ही कविता कोणती आहे तुम्हाला कळलं असेल. व्हिडिओ पॉज करून हे सगळं सविस्तर वाचा. चला आता या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन आपण करूयात. पोएटिक अप्रिशिएशन शी वॉक्स इन ब्युटी असं टायटल आपण पोएटिक अप्रिशिएशनचं घेतलेलं आहे. दिस पोएम इज शी वॉक्स इन ब्युटी रिटन बाय लॉर्ड बायरन. लॉर्ड बायरन यांनी लिहिलेली शी वॉक्स इन ब्युटी ही कविता आहे. ही वॉज अ फेमस रोमॅन्टिक पोएट. लॉर्ड बायरन हे प्रसिद्ध रोमॅन्टिक कवी होते. प्रेम वगैरे विषयावर धाडस त्यावेळचे कवी लेखक लिहित असत. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स द ब्युटी ऑफ अ वुमन. या कवितेमध्ये कवी एका स्त्रीचं वर्णन करतो. द थीम ऑफ द पोएम इज ब्युटी अँड हार्मनी ऑफ माइंड अँड बॉडी. या कवितेचा विषय काय आहे? ब्युटी अँड हार्मनी ऑफ माइंड अँड बॉडी. मन आणि शरीराचं मिलन. हार्मनी म्हणजे एकत्र येणे, एक वाक्यता, मिलन हा या कवितेचा विषय आहे. द पोएट हॅज यूज्ड अ नंबर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच सच ॲज सिमिली अँड मेटाफर. अनेक भाषालंकार कवीने वापरलेले आहेत. त्यामध्ये सिमिली आहे, मेटाफर आहे. द पोएट युजेस सिमिली व्हेन ही कम्पेअर्स द ब्युटी ऑफ द वुमन इन द फॉलोइंग लाईन. कवी सिमिलीचा वापर करतो जेव्हा तो एका स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करतो. कसं वर्णन केलेलं आहे पहा. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स. पहा ती अशा पद्धतीने चालत आहे की असं वाटतं जणू काही चांदणी रात्र येत आहे. आणि या ठिकाणी ॲलिटरेशनसुद्धा आहे मित्रो. क्ल क्ल हा आवाज रिपीट झालेला आहे. अशा प्रकारे ॲलिटरेशन आहे. आणि सिमिली आहे कारण या ठिकाणी लाईक वापरलेलं आहे. चला द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी ए बी ए बी ए बी ए बी ए बी अशा प्रकारची राईम स्कीम या कवितेची आहे. द पोएम गिव्स द मेसेज दॅट फॉर बीइंग ट्रूली ब्युटिफुल वी मस्ट हॅव व्हर्च्यूज अलॉंग विथ द फिजिकल ब्युटी. ही कविता आपल्याला काय संदेश देते? खरोखर आपल्याला सुंदर व्हायचं असेल, फॉर बीइंग ट्रूली ब्युटिफुल खरोखर सुंदर व्हायचं असेल तर वी मस्ट हॅव व्हर्च्यूज आपल्याकडे सद्गुण देखील असले पाहिजे. अलॉंग विथ द फिजिकल ब्युटी. शारीरिक सौंदर्य तर असलं पाहिजे परंतु त्यासोबत सद्गुणसुद्धा आपल्याकडे असले पाहिजेत असं या ठिकाणी ही कविता सांगते. आय लाईक द पोएम बिकॉज इट ट्राईज टू मेक अस ब्युटिफुल. मला ही कविता आवडते कारण आपल्याला ही कविता सुंदर करण्याचा प्रयत्न करते. चला मित्रो आता शेवटची कविता राहिलेली आहे. ही सूचना वाचून घ्या आणि याच्याखाली ही कविता किंवा कवितेचा उतारा दिलेला असेल. हा वितारा व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. सुरुवातीच्या काही ओळी आपण वाचूया. स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. माय होम टाउन लाईज कामली अमिडस्ट द ट्रीज. It is always the same in summer or winter with the dust flying or the wind howling down the gorge. पहा अशा प्रकारचं वर्णन आहे. स्मॉल टाउन्स हे शब्द आलेले आहेत. त्यानंतर द रिव्हर हॅज अ सोल. नदीला देखील आत्मा असतो. म्हणजे टाउन्स आणि रिव्हर्स हे शब्द आलेत. म्हणजे ही कविता कोणती असेल? ही कविता आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. मित्रो पहा आपण पोएटिक अप्रिशिएशनचं टायटल घेतलेलं आहे. पोएटिक अप्रिशिएशन स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. दिस एक्स्ट्रॅक्ट इज टेकन फ्रॉम द पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स नावाच्या कवितेमधून हा उतारा घेतलेला आहे. दिस पोएम इज रिटन बाय मामंग दाई. मामंग दाई यांनी ही कविता लिहिलेली आहे. मामंग दाई वॉज बॉर्न इन अरुणाचल प्रदेश. मामंग दाई यांचा जन्म अरुणाचल प्रदेश या ठिकाणी झाला. इन दिस पोएम द पोएटेस डिस्क्राइब्स हर होम टाउन. आपलं मूळचं गाव, या गावाचं वर्णन कवयित्री या कवितेमध्ये करते. पहा मित्रो या ठिकाणी कवितेविषयीची माहिती आणि कवयित्रीची माहिती आपण घेतलेली आहे. पहिला एक मुद्दा. शी टेल्स हाऊ द नेटिव्ह पीपल लव नेचर. कविते सांगते की आमच्या गावचे लोक कशा प्रकारे निसर्गावर प्रेम करतात. द नेटिव्स थिंक दॅट द सोल्स ऑफ देअर डिअर वन्स लिव्ह इन द ट्रीज अँड वॉटर.
त्या ठिकाणचे मूळ निवासी ज्याला आपण म्हणू शकतो, ते काय विचार करतात? मृत्यू पावलेल्या लोकांचे आत्मे झाडांमध्ये आणि पाण्यामध्ये राहतात असा विचार ते लोक करतात, असं ते लोक समजतात. शी टेल्स दॅट वी मस्ट प्रोटेक्ट नेचर अँड दॅट नेचर इज इमॉर्टल. कवयित्री सांगते की आपण निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे आणि निसर्ग खरा अमर आहे. अँड ह्युमन बीइंग्स आर मॉर्टल. आणि मानव हा मृत आहे. मानव मृत्यू पावतो. निसर्ग मात्र नष्ट होत नाही, मृत्यू पावत नाही, असं कवयित्री सांगते. द थीम ऑफ द पोएम इज प्रोटेक्शन ऑफ नेचर. निसर्गाचं संरक्षण हाच या कवितेचा विषय आहे. वी मस्ट प्रोटेक्ट नेचर बिकॉज आवर फोर फादर्स लिव्ह इन नेचर. आपण निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे कारण आपले पूर्वज, फोर फादर्स म्हणजे पूर्वज, निसर्गामध्ये राहतात. त्यांचे आत्मे झाडांमध्ये पाण्यामध्ये असतात. द पोएटेस युजेस अ नंबर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. अनेक भाषालंकार कवयित्री या ठिकाणी वापरते. शी युजेस सिमिली व्हेन शी सेज दॅट रिव्हर फ्लोज लाईक अ टॉरंट ऑफ ग्रेप. कवयित्री सिमिलीचा वापर करते, उपमा अलंकाराचा वापर करते. कधी? जेव्हा कवयित्री म्हणते द रिव्हर फ्लोज लाईक अ टॉरंट ऑफ ग्रीप. लाईक हा शब्द आला की सिमिली येतं. दुःखाच्या महापुराप्रमाणे नदी वाहत असते असं कवयित्री म्हणते. म्हणजे कवयित्रीला वाटतं की झाडं, नदी यांना भावना असतात, असं वर्णन कवयित्री या कवितेमध्ये करते. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. फ्री वर्स मुक्तछंद काव्यामध्ये ही कविता लिहिलेली आहे. सो इट हॅज नायदर राईम नॉर राईम स्कीम. म्हणून या कवितेमध्ये यमकही नाही आणि यमक योजना देखील नाही. द पोएम गिव्ज अस द मेसेज ऑफ प्रोटेक्टिंग नेचर. निसर्गाचं संरक्षण करण्याचाच संदेश ही कविता देते. आय लाईक दिस पोएम बिकॉज इट आस्क्स अस टू प्रोटेक्ट नेचर. ही कविता मला आवडते कारण ती निसर्गाचं संरक्षण करण्याचं आपल्याला सांगते. अशा प्रकारे मित्र हो, निसर्गाचं वर्णन मामंगदाई यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. मित्र हो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्वच्या सर्व 8 कवितांचं पोएटिक अप्रिशिएशन केलेलं आहे. मित्र हो, या 8च्या 8 कविता या 8 व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने ॲनिमेशन वगैरे वापरून समजावून सांगितलेले आहेत. पहा, या ठिकाणी हे माझे स्वतःचे चित्र आहेत. हॅव यू अर्न युअर टुमॉरो हे चित्र मी स्वतः काढलेलं आहे. हे देखील चित्र माझं स्वतःचं आहे. अशा प्रकारे या कवितेमध्ये चित्रांचा, ॲनिमेशनचा वापर आपण केलेला आहे. पहा, या ठिकाणी रिव्हर दिसते. रिव्हरमध्ये सुद्धा काही भाग आपण मॉडिफाय केलेला आहे. या ठिकाणी द इंचकॅप रॉकमध्ये ही बॉई दिसते. अशा प्रकारची चित्रे आपण मध्ये वापरलेली आहेत. ही झाली कवितांविषयीची माहिती. मित्रो, यासोबतच कवितांचं पोएटिक अप्रिशिएशन करणारे हे व्हिडिओज इंडियन व्ह्यूअर्सचं सेपरेटली पोएटिक अप्रिशिएशन केलेलं आहे. द सॉन्ग ऑफ ओपन रोडचं देखील केलेलं आहे. आणि या कवितेमध्ये पोएटिक अप्रिशिएशन कसे करावे हे समजावून सांगितलेलं आहे. आणि सोबतच शी वॉक्स इन ब्युटी या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन देखील केलेलं आहे. मित्रो, आपल्या या चालू व्हिडिओमध्ये आपण थोडं घाईनेच पोएटिक अप्रिशिएशन केलं. शब्दांचे अर्थ आपण घेतले नाहीत. या सर्व व्हिडिओमध्ये शब्दांच्या अर्थासहित सिस्टमॅटिक, अगदी निवांत पोएटिक अप्रिशिएशन केलेलं आहे. म्हणून हे व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. याशिवाय मित्र हो, आपल्या चॅनलवर राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स आणि कवितेच्या ओळी, पोएटिक क्रिएटिव्हिटी आणि फिगर्स ऑफ स्पीच यावर हे 6 व्हिडिओज आहेत. पुस्तकामधील सर्व रायमिंग वर्ड्स, सर्व फिगर्स ऑफ स्पीच आणि सर्व पोएटिक क्रिएटिव्हिटीसाठी असलेल्या ओळी या 3 व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. म्हणून हे सर्व व्हिडिओ पहा आणि पुढे पदवी परीक्षेचा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास त्याला लाईक करा. आणि मित्रो, या ठिकाणचा महत्त्वाचा व्हिडिओ अवश्य पहा. आणि तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. हॅव अ सक्सेसफुल एक्झाम. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.